नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घन किंवा ठोकळा याच्यावर आधारित बेसिक कन्सेप्ट किंवा महत्त्वाची जी संकल्पना असते ती संकल्पना आपण समजून घेतली। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घनाशी आधारित त्याला कोपरे किती असतात, त्याला कडा किती असतात, त्याला पृष्ठे किती असतात, किंवा जो घन असतो तो परीक्षेमध्ये किती प्रकारे विचारला जातो, तर तो दोन प्रकारे विचारला जातो। एक बंदिस्त ठोकळा आपल्याला दिलेला असतो आणि एक ओपन ठोकळा आपल्याला दिलेला असतो, म्हणजे उघडा करून दिलेला असतो। आणि तिसरा प्रकार आपण बघितला की आपल्याला एक मोठा घन दिला तर तो आपल्याला कापावा लागतो आणि तो कापल्यानंतर त्याचे एकसारखे किती घन होतील ते आपल्याला बघायचे असतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला काही प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात। तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याची जी बेसिक कन्सेप्ट आहेत ती आपण सगळे सांगितलेले आहेत, समजून दिले आहेत। हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ बघा तुम्ही, त्याला आपण पार्ट 1 असं नाव दिलेत आणि याला पार्ट 2 असं नाव आपण देणार आहोत। पार्ट 1 बघितल्याशिवाय आपल्याला पार्ट 2 कळणार नाही आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हा भाग बघण्याच्या आधी तुम्ही पार्ट 1 बघा। तर बघा, हा घन असतो, याला हे जे काय आहेत याला आपण कोपरे म्हणतो। तर हे कोपरे किती असतात, तर हे कोपरे असतात एकूण 8 कोपरे असतात। हा जो काही भाग आहे याला आपण कडा म्हणतो आणि ह्या किती असतात तर 12 असतात। आणि हा जो काही भाग दिसतो याला आपण पृष्ठे म्हणतो। तर एकूण किती पृष्ठे असतात तर एकूण जवळपास म्हणजे 6 पृष्ठे असतात। तर ही बेसिक गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे। त्याच्यानंतर असा एक मोठा घन आपल्याला दिला तर तो आपल्याला कापायचा असतो, ह्याप्रमाणे तो कापायचा असतो। तर एकसारखे घन करण्यासाठी किती वेळा कापावं लागेल वगैरे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघितलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिकमेंड करेल की पार्ट 1 ह्याच्यावरचा बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा। आता काही प्रश्न आहेत, ती प्रश्न आपण डायरेक्टली या ठिकाणी सोडवू। हे प्रश्न कशी सोडवायचे हे सुद्धा मी त्याच्यातच सांगितलेले आहेत। आता मी डायरेक्टली हे प्रश्न कशी सोडवायचे ते तुम्हाला सांगतोय, पण प्रश्न सोडवण्याची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर ते नक्कीच बघा। काही प्रश्न दिलेले आहेत, खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो। या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत। आता बघा, हा जो काही ठोकळा आहे याला किती पृष्ठे आहेत, 1 2 3 4 5 6, एकूण 6 पृष्ठे असतात। आणि ही जी 6 पृष्ठे आहेत ती सगळी आपल्याला ओपन करून दिली आणि ओपन केलेल्या पृष्ठावर जे काही चिन्ह दिले आपल्याला ते कोणतं चिन्ह कोणत्या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात। तर आपण पहिल्यांदा काय करायचे या ठिकाणी, तर यांच्या विरुद्ध जोड्या आपल्याला शोधायच्या असतात। आणि विरुद्ध जोड्या कशा शोधायच्या हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। तर बघा, आपण काय करायचं, असा ओपन जर ठोकळा आपल्याला दिला असेल, घन दिला असेल, तर एकतर आडवी स्ट्रीप बघायची किंवा उभी स्ट्रीप बघायची। आणि ही जी काही आडवी किंवा उभी स्ट्रीप असेल ती 3-3च्या जोड्या करायच्या, म्हणजे या तिघांची एक जोडी झाली, या तिघांची एक जोडी झाली तर हा जो काही मधला आहे हा बघायचा, याच्या वरचा बाजूचा आणि याच्या खालचा बाजूचा, म्हणजे ह्याच या दोघांची काय असते, जोडी असते। म्हणजे कोण कोणाच्या विरुद्ध येईल, तर हे चिन्ह ह्याच्या वर्सेस भरलेलं हे चिन्ह, ही याची जोडी ठरली। आता त्याच्यानंतर सेम दुसरी एक जोडी पुढे बनवायची, पुढची जोडी येईल, ही जोडी येईल आणि ही जोडी आली की ह्याच्या मधलं हे बघायचं, म्हणजेच
या दोघांची ही जोडी असेल. काय असेल तर चिन्ह आपण काढू इथे. हे असेल तर ह्याच्या विरुद्ध हे आणि हे भरलेलं, ही एक जोडी असेल. आता एकूण 6 पृष्ठे असतात विद्यार्थी मित्रांनो. आता 6 पृष्ठांपैकी 2 जोड्या आपल्याला मिळाल्या, जोडी क्रमांक 1 आणि जोडी क्रमांक 2. आता जोडी क्रमांक 3 काय असणार आहेत, जे राहिलेले आहेत ते काय असणार आहेत, ऑटोमॅटिकली तिसरी जोडी असणार आहे. तिसरी जोडी शोधायची आपली गरज नाही किंवा आपल्याला आवश्यकताच येत नाही. जे उरलेले चिन्ह असतात ते काय असतात, तिसरी जोडी असतात. म्हणजे उरलेलं काय आहे, हा गोल राहिलाय, म्हणजे हा गोल ह्याच्या विरुद्ध हा गोल, म्हणजे हा भरलेला आहे. अशा प्रकारे, तर अशा प्रकारे आपल्याला 3 जोड्या मिळाल्या की त्याच्यावर काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे. खालीलपैकी कोणते चिन्ह गोलाच्या शेजारी येणार नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ बघण्याच्या आधी पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे त्याच्यात सगळे कन्सेप्ट आपण सांगितलेले आहेत. खालीलपैकी कोणते चिन्ह गोलाच्या शेजारी येणार नाहीत. गोलाच्या शेजारी येणार नाहीत म्हणजेच काय, तर त्याच्या आजूबाजूला येणार नाहीत. म्हणजे कोण येणार नाहीत, जो त्याच्या विरुद्ध बाजूला असेल तोच त्याच्या लगत येणार नाहीत, आणि बाकीचे जे काय उरलेले 4 जण आहेत ते त्याच्या आजूबाजूला लगतला असतील. त्यामुळे ह्याच्या शेजारी कोण येणार नाही, तर ह्याच्या विरुद्ध जो आहे तो त्याच्या शेजारी येणार नाहीत. ह्याच्या विरुद्ध कोण आहेत, हा आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा त्याच्या शेजारी येणार नाहीत, बाकीचे सगळे येतील. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित, त्या माहितीवर आधारित हा प्रश्न आहे. थोडस वरच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, परंतु बघा येतं व्यवस्थित. ओके, या माहितीवर आधारितच हा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे. म्हणजे ह्या ज्या काही जोड्या आहेत, ह्या जोड्यापासून जो उघडा घन होता तो बंद केल्यावर कोणत्या प्रकारची तयार होईल हे आपण बघायचं. आता बघा, या ठिकाणी एक एक जोडी बघायची. ही जोडी आहेत म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. लक्षात द्या व्यवस्थित, ही जी जोडी आहेत ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे ती आपल्याला दिसणार नाहीत, एक त्याच्या पाठीमागे असणार आहेत. त्यामुळे हे पर्याय येणार नाहीत. त्याच्यानंतर सेम आकृतीचं सुद्धा आहेत. हे दोन्ही कसे आहेत, ही जोडी बघा एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे ते आपल्याला दिसणार नाहीत, म्हणजे हा पर्याय सुद्धा येणार नाहीत. त्याच्यानंतर गोल आणि भरलेला गोल, हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, आणि दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असेल तर ते सुद्धा आपल्याला ठिकाणी दिसणार नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, 2 हे आपलं उत्तर असेल. बघा एकदम सोपं आहे. आपल्याला जर काही जोड्या काढता आल्यात तर एकदा जोड्या काढल्यानंतर प्रश्नाची उत्तरं काढणं एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते चिन्ह ह्याच्या समोरच्या पृष्ठभागावर येईल. ह्याच्या समोर म्हणजेच काय, विरुद्ध. आता ह्याच्या समोर काय असणार आहेत, हे असणार. बघा आपण बघितलं इथं पर्याय क्रमांक 3 हे ह्याच्या समोरच्या पृष्ठभागावर असेल. समोरचं म्हणजेच विरुद्ध. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढता येतात. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. सेम प्रश्न आहेत. ओपन डाईस आपल्याला दिला आहे. कोण कोणाच्या विरुद्ध आहे, तर आपण सांगितलंय या ठिकाणी की या तिघांची जोडी करायची. जो मधला आहे त्याच्या आजूबाजूचे असतात, त्यांची काय असते, जोडी असते. म्हणजेच इथे लिहू आपण, ए च्या विरुद्ध असणार आहे ए. त्याच्यानंतर पुढे सरका, हे इथून
ए जर घेतलं तर हा मधला डी च्या विरुद्ध बी असणार आणि तिसरी जोडी ऑटोमॅटिकली आपल्याला मिळेल या ठिकाणी हे जे काय तिसरी जोडी असेल ती म्हणजेच एफ वर्सेस सी. आणि एवढं जर काय आपल्याला काढता आलं तर प्रश्नाची उत्तरं देणं एकदम सोपं आहे. आपल्याला हे काढता येणं गरजेचं आहे. हे जर काही जमलं तर आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज त्या ठिकाणी देऊ शकतो. बघा आता ई च्या समोर कोणते अक्षर येईल? ई च्या समोर कोणते अक्षर येईल? ए येईल. सोपं आहे. आता सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत म्हणजे त्याच्या विरुद्ध कोणते येईल असा त्याचा वेगळा अर्थ आहे. कोणते येणार नाही त्याचा अर्थ त्याच्या समोर काय येईल असा त्याचा अर्थ आहे. तर सी च्या समोर काय येणार? तर सी च्या समोर एफ येणार. पर्याय क्रमांक 2. तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती, चुकीची आकृती आपल्याला शोधायची. चुकीची आकृती म्हणजे 4 आकृत्या दिल्या आहेत. या 4 पैकी 3 आकृत्या बरोबर आहेत, 3 आकृत्या बरोबर आहेत आणि 1 आकृती चुकीची आहे. बघायचं ह्या 3 जोड्या आहेत. या 3 जोड्यांपैकी एक जोडी आपल्याला दिसली पाहिजे. पहिल्या जोडीतील ई आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या जोडीतील डी आहेत आणि तिसऱ्या जोडीतील एफ आहेत. म्हणजे ही आकृती बरोबर आहेत, उत्तर नाहीत, आकृती बरोबर आहेत. त्याच्यानंतर बी, दुसऱ्या जोडीतील ई, पहिल्या जोडीतील सी, तिसऱ्या जोडीतील ही आकृती बरोबर आहेत. त्याच्यानंतर पहिल्या जोडीतील ए, दुसऱ्या जोडीतील बी, तिसऱ्या जोडीतील सी ही आकृती बरोबर आहेत. आणि इथे बघा एफ आणि सी एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे ते एकत्र दिसणार नाहीत. म्हणजे ही आकृती चुकीची आहेत आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तर काढायची आहेत. एकदा काही हे जमलं तर प्रश्नाची उत्तरे काढणे एकदम सोपं आहे. बघा सेम प्रश्न आहेत. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून या प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. पुन्हा आपल्याला काय करायचे? जोड्या काढायचे. जोड्या काढत असताना तिघांची जोडी करायची. म्हणजे हा मधला आहेत, या मधल्याच्या आजूबाजूला जे आहेत ते काय असणार आहेत? ते असणार आहेत विरुद्ध. म्हणजेच ए च्या विरुद्ध असणार आहेत बी. बघा व्यवस्थित. त्याच्यानंतर ह्या तिघांची एक जोडी, हा मधला आणि ह्यांच्या आजूबाजूला जे आहेत त्यांची जोडी असेल एफ च्या विरुद्ध सी. आणि मग राहिलेली जोडी आपल्याला आपोआप मिळते आणि ती म्हणजे ए च्या विरुद्ध असेल डी. लक्षात येते काय? समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी जास्तीत जास्त तुम्हाला समजेल ह्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकदा काय आपल्याला विरुद्ध जोड्या मिळाल्या की आपल्याला उत्तर काढता येतात. उत्तर काढता येणं अगदी सोपं असतं. ए च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत. बघा या वाक्याचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे. ए च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत. कोण येणार नाहीत? जे विरुद्ध असेल ते येणार नाहीत. म्हणजेच ए च्या विरुद्ध कोण आहेत? डी. म्हणजे डी हा शेजारी येणार नाहीत, बाकी सगळे त्याच्या शेजारी येतील असा त्याचा अर्थ आहे. सी च्या समोर कोणते अक्षर असेल? सी. सी च्या विरुद्धला कोण आहेत? एफ. म्हणजे सी च्या समोर असेल एफ. खालीलपैकी कोणती आकृती तयार होणाऱ्या घनाची आहेत? म्हणजे 3 आकृत्या चुकीच्या आहेत आणि 1 आकृती बरोबर आहेत. जी 1 आकृती बरोबर आहे ते आपलं उत्तर. पुन्हा एकदा या आकृतीमध्ये या जोड्यांपैकी एकच अंक येणार किंवा एक अक्षर येणार. म्हणजे ई आणि डी. ई असेल तर बी येणार नाहीत आणि बी असेल तर ई येणार नाहीत. एफ असेल तर सी येणार नाहीत, सी असेल तर एफ येणार नाहीत, ए असेल तर डी येणार नाहीत आणि डी असेल तर ए येणार नाहीत. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं आपण.
या तिघांपैकी एकच असणार आहेत. बघा आता इथे ई आहेत, ईच्या विरुद्ध बी आहेत, ई आहे तिथे बी नको आहेत आणि बी आहे तिथे ई नको आहेत, म्हणजे ही आकृती चुकीची आहेत. त्याच्यानंतर एफ आणि सी, एफ असेल तर सी नको, सी असेल तर एफ नको, एफ आणि सी दोघं एकत्र आहेत म्हणजे ही आकृती चुकीची आहेत. त्याच्यानंतर आणखीन काय आले बघा, ए बी आणि एफ, ए याच्यातला आहेत, बी याच्यातला आहेत आणि एफ याच्यातला आहेत, म्हणजेच काय झाले ही आकृती बरोबर आहेत. एफ आणि सी, एफ आणि सी दोघे एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे हे दोघे एकत्र आपल्याला दिसणार नाहीत. म्हणजे ह्या तीनपैकी ही आकृती बरोबर आहेत म्हणजे उत्तरात आपलं पर्याय क्रमांक 3. बघा इथं सोबतच्या आकृतीत घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत, त्यांचे निरीक्षण करून उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. आता इथं सुद्धा सेम आहेत. इथं आपल्याला काय करायचे की त्यांच्या विरुद्ध जोड्याच काढायचे. फक्त या जोड्या कशा काढायच्या आहेत तेवढं आपण बघूया व्यवस्थित. आता अशा कितीही आपल्याला आकृत्या दिल्यात, कितीही घन दिलेत, तरी आपल्याला या आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3 या 3 आकृत्यांपैकी आपल्याला 2 आकृत्या घ्यायच्यात आणि ह्या 2 आकृत्या अशा घ्यायच्या आहेत की त्यांच्यामध्ये एकच अंक कॉमन असला पाहिजेत, एक अंक कॉमन असला पाहिजे. बघा पहिली आकृती आणि दुसरी आकृती याच्यामध्ये कॉमन काय आहेत, एक. कॉमन काय आहेत, एक. कॉमन काय आहेत, एक. म्हणजे आपल्याला या 2 आकृत्या घ्यायच्या. तर काय करायचं आपण, आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 ह्याच्यामध्ये जे कॉमन अंक आहेत तो कॉमन अंक आपण लिहायचा. कॉमन अंक आहेत 1 आणि 1. त्याच्यानंतर हा जो काही कॉमन अंक आहेत त्या कॉमन अंकापासून आपण क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरायचं. क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो तसे आपण फिरायचं. म्हणजे हा 1 आहे, या 1 नंतर काय येणार 3 आणि या 3 नंतर काय येणार 2. म्हणजे 1 नंतर काय लिहायचा 3 आणि 3 नंतर या ठिकाणी लिहायचा 2. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये 1 नंतर काय येणार 4, 4 नंतर काय येणार 5. म्हणजे या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 5. एवढं काय आपल्याला जमलं की आपल्या प्रश्नाची उत्तरं आलीच. बघा आता याचाच अर्थ 2 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, 3 आणि 4 हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि राहिलं काय हा 1, दोन्हीकडे 1 आहेत. याचा अर्थ जो अंक राहिलाय तो अंक या ठिकाणी लिहायचा किंवा तो अंक त्याच्या विरुद्ध असणार आहेत. काय राहिले 1 2 3 4 5 राहिलं काय 6. म्हणजे एकाच्या विरुद्ध काय असणार आहेत 6. एवढं काय जमलं की आपलं काम संपलं. पुन्हा एकदा सांगतो, याच्यावर जी बेसिक कन्सेप्ट असते ती बेसिक कन्सेप्ट मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली, त्यामुळे तुम्ही तो आधीचा व्हिडिओ बघा आणि मग हे बघा. बघा आता घनामध्ये 1 च्या समोर कोणता एक अंक येईल, घनामध्ये 1 च्या समोर कोणता अंक येईल 6. घनामध्ये 4 च्या शेजारी कोणता अंक येणार नाही, कोणता अंक येणार नाही, जो विरुद्ध बाजूला असतो समोर असतो तो येणार नाही. म्हणजे 4 च्या विरुद्ध कोण आहेत 3 आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 2. घनामध्ये 5 हा अंक कोणत्या अंकाच्या शेजारी येणार नाहीत, त्याच्या विरुद्ध जो काय असेल त्याच्या समोर तो येणार नाहीत, शेजारी येणार नाहीत. म्हणजे 5च्या विरुद्ध कोण आहेत 2 आहेत, म्हणजे 2च्या शेजारी तो येणार नाहीत. तर अशा प्रकारे उत्तर काढणं अगदी सोपं आहे. सेम प्रश्न आहेत. मगाशी सांगितलं या 3 आकृत्यांपैकी एकच अंक कॉमन असला पाहिजेत. बघा या ठिकाणी सी कॉमन आहेत आणि इथे सुद्धा सी कॉमन आहे.
किंवा इथे काय दिसतं, ए कॉमन आहेत, ए कॉमन आहेत, तुम्ही काही घेतलं तरी चालेल. आपण पहिली आणि दुसरी आकृती घेतो. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2. कॉमन काय आहेत, सी आणि सी. सी नंतर काय येणार, बी. बी नंतर काय येणार, ए. सी नंतर बी, बी नंतर ए. इथे सी नंतर डी आणि डी नंतर ई. डी आणि ए ही एक जोडी झाली, ही दुसरी जोडी, आणि हे दोन्ही कॉमन आहेत. पण राहिलं काय आता, एफ राहिला आहेत, म्हणजेच सी च्या विरुद्ध असेल एफ. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या विरुद्ध जोड्या काढता येतात. बी अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते असेल, बी च्या विरुद्ध डी. पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला इथून हे काही काढून झालंय की जर आपल्याला कितीही प्रश्न विचारले तरी त्या प्रश्नाची उत्तरं सहज आपल्याला सांगता येतात. म्हणून आधी हे काढता येणं गरजेचं आहे. म्हणून ही जी कन्सेप्ट आहे ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, म्हणून तो आधीचा व्हिडिओ बघायला मी तुम्हाला सांगतोय. आकृती क्रमांक 3च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल. आता आपल्याला माहित आहे इथं वर डी आहे, मी त्याच्या खाली एक असणार आहे. वर डी आहे म्हणजे खाली कोण असणार आहेत, त्याचा विरुद्ध असणार आहेत. आणि मग डी च्या विरुद्ध कोण आहेत, बी आहेत. डी च्या विरुद्ध कोण आहेत, सॉरी आकृती क्रमांक 3 एफ आहेत. एफ च्या विरुद्ध कोण असणार आहेत, सी. पर्याय क्रमांक 4. आलंय का लक्षात, लक्षात येतंय का. ओके, लक्षात येत असेल तर नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता बघा इथे हा एक ठोकळा दिलाय आपल्याला, 3 गुणिले 3 गुणिले 3 हा ठोकळा दिलाय. त्याचा 4 गुणिले 4 सॉरी 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे असा एक छोटा तुकडा करायचा आहे. महत्वाचं काय आहे, ते 4 उभ्या पृष्ठांना जांभळा व उरलेल्या 2 पृष्ठांना पिवळा रंग दिलेला आहे. म्हणजे हे जे काय आहेत उभ्या पृष्ठांना जांभळा रंग दिलाय, म्हणजेच याला सुद्धा जांभळा रंग दिलाय. आणि जे काय वरती आहेत त्या वरच्याला दिलेला आहे पिवळा रंग, आणि त्याच्या खाली एक असेल इथे त्याला सुद्धा काय असेल, पिवळा रंग दिलेला आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यात टोटल किती तयार होतील, तर बघा टोटल किती होतील, 1 2 3, 3चा घन म्हणजेच टोटल या ठिकाणी तयार होतील 27 घन आपल्याला मिळतील. ह्यापैकी काय प्रश्न विचारलेत, एका पृष्ठावर पिवळा रंग असणारे किती ठोकळे आहेत. पिवळा रंग आपल्याला असला पाहिजे, एका पृष्ठावर पिवळा रंग असला पाहिजे. असे किती आहेत, आता असे किती आहेत बघा, एका याच्यावर किती असले पाहिजेत, पिवळा रंग. आता पिवळा रंग इथे आहेत आणि पिवळा रंग खाली असणार आहेत. म्हणजेच इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 वर असे 9 पृष्ठ आहेत की त्याच्यावर पिवळा रंग आहे. त्याच्या खाली पुन्हा असे 9 पृष्ठ असतील की त्यांना पिवळा रंग असेल. म्हणजेच 9 आणि 9 एकूण 18 पृष्ठ असे असतील की त्यांच्या एका पृष्ठावर पिवळा असतील. याचा अर्थ आहे काही त्याच्या एका पृष्ठावर आणखी वेगळा कलर असेल, दुसरा वेगळा असेल, ते मॅटर करत नाही. एका पृष्ठावर पिवळा रंग असणारे आपल्याला पाहिजे. हे 9 आणि त्याच्या खाली 9 एकूण असतील 18. एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे, एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे म्हणजे त्याला कुठलाही कलर लागलेला नाही. असे किती असतात, तर 1 असतात. आता हे 1 कसं काढले, तर एकही रंगीत नसेल तर आपण काढतो n-2 आणि त्याचा क्यूब. n म्हणजे n म्हणजे किती असतो, हा 3 म्हणजे 3 - 2 चा क्यूब. 3 2 गेला 1, एकाचा क्यूब किती 1.
म्हणजे ह्या सूत्राच्या साहाय्याने आपण एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे आपल्याला काढता येतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून सांगतोय ही जी सगळी कन्सेप्ट आहेत मी छानपैकी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दोन पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे. दोन पृष्ठावर जांभळा रंग असला पाहिजे असे किती आहेत? तर बघा, दोन पृष्ठावर असला पाहिजे म्हणजे हा एक आहे, त्याच्या बाजूला इथे एक असेल, हा इथे एक आहे, त्याच्या बाजूला एक असेल, ह्या इथे एक आहे, त्याच्या बाजूला एक असेल. हे किती झाले? इथे ह्या रांगेमध्ये 3 झाले, 4 5 6 7 8 9 आणि ह्या कोपऱ्यात असतील आणखी 3, म्हणजे असे किती असतील? एकूण 12 असतील की त्यांच्या दोन पृष्ठावर जांभळा रंग असेल. हे आपण बघायचं. लक्षात येत आहे का? बघा व्यवस्थित. त्याच्यानंतर असेही प्रश्न असतात या ठिकाणी. सभेच्या आकृतीमध्ये काय घनाकृती ठोकळे जोडून एक रचना केली आहे, तिला सर्व बाजूंनी रंग दिला आहेत. आकृतीचे निरीक्षण करून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. बघा, घनाकृतीत एकूण किती ठोकळे आहेत? एकूण किती आहेत? तर बघा, ह्या इथून इथं बघितलं आपण तर 1 2 3 म्हणजे ही जी लाईन आहे ती 3 ची आहेत. बघा व्यवस्थित, म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे हा लेअर बघितला तर ह्याच्यामध्ये आहेत 9. म्हणजे ह्या लेअर मध्ये ह्या इथून एवढं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 9, ह्याच्यात 9, ह्याच्यात 9, ह्याच्यात 9, म्हणजे हा जो आहे तर ह्याच्यात 9 9 9 9 आणि 9 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 9 5 45. त्याच्यानंतर इथं किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 म्हणजे किती झाले? 5 आणि 9 4 14 चाले 54. एकूण किती ठोकळे असतील? 54 असतील. 4 बाजूंनी रंगवलेले ठोकळे किती आहेत? बघा व्यवस्थित, हे ठोकळे आहेत. 4 बाजूंनी रंगवलेले ठोकळे आपल्याला पाहिजेत. बघा कुठे दिसत आहेत काय? ठोकळ्यांना किती पृष्ठे असतात? 6 असतात. तर 6 पैकी आपल्याला 4 ठोकळे पाहिजेत, 4 पृष्ठे पाहिजेत की त्यांना कलर लागलेला असेल. बघा, हा दिसतोय 1 2 3 आणि ह्याच्या बाजूला 1 म्हणजे 4 पृष्ठांना कलर लागलेत. म्हणजे हा 1 झाला, 1 2 3 इथे 1, हा दुसरा झाला, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. पर्याय क्रमांक 3. असे 6 ठोकळे असतील की त्यांच्या 4 बाजूंना रंग लागलेला असेल. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित आहे 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे आहेत? 3 बाजू रंगीत असल्या पाहिजेत. तर 3 बाजू 1 2 3 आणि खाली 1 4. त्याच्यानंतर हा 1 आहे, 5वा 6वा, इथे 1 7वा. त्याच्यानंतर खाली तिकडे कोपऱ्यात असेल 8वा. असे किती असतील? हे 8 झाले. आणखीन कुठे दिसतोय का? त्याच्यानंतर हा जो मधला दिसतोय ह्याला सुद्धा 1 2 3 9 असतील. इथे सुद्धा किती असतील? 1. म्हणजे एकूण किती असतील? एकूण 3 बाजू रंगीत असणारे ठोकळे किती असतील? याच्यात 9 असतील. ए अक्षराने दाखवलेल्या ठोकळ्याच्या किती पृष्ठांनी इतर ठोकळ्यांच्या पृष्ठांना स्पर्श केलेला आहे? बघा, हा जो काय ए दिसतोय याच्या किती पृष्ठांनी इतर ठोकळ्याच्या पृष्ठांना स्पर्श केलेला आहे? तर याचे किती आहेत? एकूण 6 पृष्ठ आहेत. 6 पैकी हा 1 आणि बाजूला 1 असे 2 पृष्ठ बाहेर आहेत. राहिले किती? 4. म्हणजेच
राहिले 4 म्हणजे 4 पृष्ठांना स्पर्श झालेला असेल. त्याच्यानंतर हा ठोकळा दिलाय, ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारले. ठोकळा P ची किती पृष्ठे अन्य ठोकळ्यांच्या पृष्ठांना स्पर्श असतील? तर हा वरती 1 2 खाली 3 पृष्ठे बाहेर आहेत, म्हणजे आतमध्ये 3 असतील. 3 पृष्ठांना स्पर्श करतात. खालून दुसऱ्या स्तरात किती घन वापरले आहेत? दुसऱ्या स्तरात, दुसरा स्तर म्हणजे हा 1 2 3, ह्याच्यात 3 असतील, ह्याच्यात 3 असतील, एकूण किती असतील? 9. वरून पहिल्या व दुसऱ्या थरात मिळून किती घन वापरलेत? पहिल्या व दुसऱ्या, पहिल्या थरात 1, दुसऱ्या थरात 4, एकूण किती झाले? 5. पर्याय क्रमांक 4. तर मला असं वाटतं सोपं आहे, परंतु त्याची संकल्पना समजून घेणे खूप महत्वाचं आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्या स्पर्धा परीक्षेला ह्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेले असतातच. पुन्हा सेम आहेत. खाली दिलेल्या आकृतीला घडी घातल्यावर घनाकृती ठोकळा तयार होतो. सेम आहेत, एवढं काय बघायचं नाही, डायरेक्ट कोण कोणाच्या विरुद्ध बघायचं. तर आपल्याला माहिती आहे आता कन्सेप्ट झाली. 2च्या विरुद्ध असणार आहेत 4, त्याच्यानंतर 3च्या विरुद्ध असणार आहेत 5 आणि 1च्या विरुद्ध असणार आहेत 6. झाले आता आपण कन्सेप्ट वगैरे आपल्याला ते जमेल. आता 1 अंकासमोर कोणता अंक येईल? 1च्या समोर 6 आहेत, पर्याय क्रमांक 4. 3 अंका शेजारी कोणता अंक येणार नाहीत? जो विरुद्ध असेल तो येणार नाहीत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. एवढं घाईने घेण्याचं कारण म्हणजेच पहिल्या व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित सगळी संकल्पना मी स्पष्ट केलीत आणि आता सुद्धा आपण बरीच प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत. बघा आता खाली एकाच ठोकळ्याच्या 3 स्थितीत आकृत्या दर्शवल्या आहेत. त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. आकृती क्रमांक 2च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आता इथं 2 4च्या खाली काय असेल ते आपल्याला अगदी सांगता येणार नाहीत. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? त्यासाठी कोण कोणाच्या विरुद्ध आहे ते आपल्याला काढावं लागेल आणि ती पद्धत सुद्धा सोपी आहे. तुम्हाला सांगितले कोणत्याही 2 आकृत्या घ्यायच्यात. कोणत्याही 2 आकृत्या घेतल्या की काय करायचे असते? त्यांच्यामधील कॉमन बघायचा. कॉमन काय आहेत? 4 आहेत. इथे 4, इथे 4. पहिल्या आकृतीमध्ये 4 नंतर काय? 5, 5 नंतर 1 म्हणजे 5 1. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 नंतर 3, 3 नंतर 6, 3 6. 1च्या विरुद्ध 6, 5च्या विरुद्ध 3 आणि राहिले काय? 4च्या विरुद्ध 2. म्हणजेच आकृती क्रमांक 2च्या तळाच्या पृष्ठभागावर वरती 4 आहे, त्याच्या खाली काय असेल? 2. पर्याय क्रमांक 2. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाहीत? म्हणजे 5च्या विरुद्ध काय आहे? 3 आहेत, तो 3 येणार नाहीत. बस शेवटची 2-4 प्रश्न जरा घाईमध्ये घेतले. घाईमध्ये घेण्याचं कारण म्हणजेच काय? तर आपल्याला कन्सेप्ट माहित असेल तर एवढ्या स्पीड मध्ये आपण प्रश्नाची उत्तर काढू शकतो. आय थिंक तुम्हाला कळलं असेल. मी पुन्हा एकदा रिकमेंड करेल की हा भाग बघण्याच्या आधी तुम्ही काय करा, जो पहिला भाग आहे तो पहिला भाग बघा. पहिल्या भागामध्ये आपण कन्सेप्ट घेतले आहेत. सगळे काय बेसिक, त्याच्यावर जे काय आवश्यक आहे, किती वेळा कापावं लागेल, कसा कापायचा, कापल्यावर किती तयार होतात, मग किती ठोकळं तयार होतात, रंग लागलेले किती, एका पृष्ठाला लागलेले किती, 2 ला कलर लागला किती, सगळी कन्सेप्ट मी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बघण्याच्या आधीचा व्हिडिओ बघा आणि तो झाल्यानंतर हा बघा. आधीच्या व्हिडिओमध्ये फक्त कन्सेप्ट घेतली आहेत आणि या व्हिडिओमध्ये आता काही प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे आपण ह्या चॅप्टरवर म्हणा, या घटकावर आपण 2 व्हिडिओ बघितले. दोन्ही व्हिडिओ बघा आणि दोन्ही व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि इतरांना सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, तर आपण थांबूया. ओके.